नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत प्रत्येक पात्र महिलांना आता ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। तर ई-केवायसी कशा प्रकारे करणार या संदर्भाचा आपण डिटेल्समध्ये काल एक व्हिडिओ अपलोड केला, तो तुम्ही समजून घ्या। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ई-केवायसी कशा पद्धतीने करणार याची एक आपण थोडक्यात प्रोसेस समजून घेऊया आणि सध्या वेबसाईटवर नेमका प्रॉब्लेम काय चालू आहे, कशा प्रकारे तुम्ही वेबसाईटचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू शकता याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी येतील। तर ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला ladkibaheen.maharashtra.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ई-केवायसी करायचं आहे। तर सध्या म्हणजे कालपासून जर तुम्ही ई-केवायसी करण्यासाठी जर ट्राय करत असाल तर तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकत आहेत आणि या ठिकाणी जो कॅप्चा कोड दिलाय तो कॅप्चा कोड या ठिकाणी तुम्ही एंटर करत आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही मी सहमत आहे अशा प्रकारचा ऑप्शन क्लिक करत आहे, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी OTP पाठवा या ऑप्शन ज्यावेळेस तुम्ही क्लिक करताय तर त्यावेळेस तुम्हाला लोडिंग घेत आहे आणि काही वेळानंतरच या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा SMS येत आहे। तर अशा प्रकारच्या SMS साठी नेमकं करायचं काय, त्यानंतर ही केवायसी तुमची कंप्लीट केव्हा होणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही ही केवायसी कंप्लीट करू शकता या संदर्भाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर या ठिकाणी पहा, केवायसी करण्याची जी काही पूर्ण प्रोसेस असेल तर ती प्रोसेस अशा प्रकारे आहे, तुम्ही समजून घ्या। प्रत्येक पॉईंट महत्त्वपूर्ण आहे। जर एखादी केवायसी जर तुमची जर चुकली असेल किंवा एखाद्या वेळेस जर तुम्ही जर फॉर्म भरण्यामध्ये चुकला असेल, केवायसी करण्यामध्ये चुकली असेल तर तुमचे जे 1,500 रुपये असतील तर ते तुमचे 1,500 नेक्स्ट टप्पा तुम्हाला येणार नाहीत, म्हणजे 1 वर्ष तुम्हाला ते येणार नाही। त्यामुळे तुम्हाला आत्ताच काळजीपूर्वक करायचं आहे। सर्वप्रथम तुम्ही लक्षात ठेवा, ladkibaheen.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे। त्या ठिकाणी तुमचा टॅब ओपन होईल। मी तुम्हाला सांगितल्यानुसार तो टॅब तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। सध्या केवायसीची प्रोसेस जी आहे तर त्या प्रोसेसमध्ये OTPला प्रॉब्लेम येत आहे, तर त्यामुळे थोडा वेळ तुम्ही थांबा। आज सायंकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत ती प्रोसेस कंप्लीट होईल आणि तुम्हाला OTP रेग्युलर येतील। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला 2 महिन्याचा वेळ आहे। तुम्ही गडबड करून जर आता जर केवायसी कराल तर तुमची केवायसी कंप्लीट होणार नाही आणि ती पेंडिंग असेल, त्यामुळे तुमचे पैसे सुद्धा अडकून बसतात। त्यामुळे तुम्ही काय करा की 2 दिवस वेट करा, त्यानंतर तुम्ही केवायसी करू शकता। ज्यावेळेस सुरळीत वेबसाईट सुरू होईल त्यावेळेस सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण डेमो व्हिडिओ म्हणजे प्रत्यक्षात केवायसी तुमच्या मोबाईलवर तुम्ही कशा पद्धतीने घर बसल्या करणार याची प्रोसेस आपण सांगणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सोबत राहा। आता या ठिकाणी पहा, या टॅबवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं केवायसी फॉर्म उघडेल आणि त्या ठिकाणी जे लाभार्थी आहेत, लाभार्थी ज्या महिला आहेत तर त्या महिलांचा या ठिकाणी आधार नंबर टाकायचा। त्यानंतर त्या ठिकाणी जो सांकेतिक क्रमांक दिलाय म्हणजे कॅप्चा कोड दिलाय तो कॅप्चा कोड नमूद करायचा आणि सेंड OTP या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा। आता याच प्रोसेसला सेंड OTP या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर आता एरर येत आहेत, OTP येत नाही किंवा OTP आल्यानंतर सुद्धा OTP कोणत्या ठिकाणी टाकावा ही शो होत नाही। त्यामुळे तुम्ही थोडा वेळेस म्हणजे 2 दिवस वेट करा, त्यानंतर आपण डिटेल्समध्ये एक व्हिडिओ अपलोड करूया, त्यानंतरच केवायसी करा। कारण का की वेळ भरपूर आहे, घाई गडबडीमध्ये तुमची केवायसी पेंडिंगमध्ये जाईल आणि त्यानंतर तुमचे पैसे सुद्धा अडकून बसतील। त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला 2 ऑप्शन येतील। जर तुम्ही आता या ठिकाणी ह्या प्रोसेसला आपण थांबत आहेत, पण जर OTP टाकल्यानंतर जर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील की यापूर्वी तुमची केवायसी झाली आहे का। जर तुम्ही केवायसी केली असेल तर या ठिकाणी केवायसी झाली दिसेल, म्हणजे 15 दिवसानंतर ज्यावेळेस आपण हे चेक करतो तर यावेळेस या ठिकाणी केवायसी झालेला असा दिसेल। केवायसी झाल्या दिसल्यानंतर या ठिकाणी तुमचा विषय संपेल, म्हणजे आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र यादीत आहे किंवा नाही अशा प्रकारचा पात्र यादीत नाही अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी तुम्हाला दिसेल। त्यानंतर आपल्याला प्रोसेस काय करायचं आहे, ही प्रोसेस आपल्यासाठी नाही, म्हणजे या ठिकाणी आपण आता केवायसी केली नाही त्यामुळे ही प्रोसेस आपल्यासाठी नाही आहे। आता प्रोसेस आहे की आपल्यासाठी आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे किंवा नाही हे तपासला जाईल, म्हणजे तुम्हाला आतापर्यंत पैसे मिळालेत की नाही हे तपासलं जाईल। त्यानंतर या ठिकाणी पहा, लाभार्थ्यांना आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पहा, ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण ज्यावेळेस OTP टाकाल तर त्यावेळेस या ठिकाणी संपूर्ण खात्री केली जाईल की आतापर्यंत या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहेत किंवा नाही आणि हा लाभार्थी पात्र आहे किंवा नाही असेल तर या ठिकाणी OTP टाकायचा, त्यानंतर कंटिन्यू करायचं। त्यानंतर काय करायचं सर्वात महत्त्वाचं आहे की ही प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर दुसरी प्रोसेस आहे की नंतर
त्या पात्र महिलांचे पती असतील किंवा वडील असतील, या दोघांपैकी या ठिकाणी एक तुम्हाला आधार नंबर या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे. आता जे महिला अनमॅरिड आहेत आणि त्यांना वडील नाहीत, अशाने नेमका कोणता आधार नंबर टाकावा या संदर्भात सुद्धा जे मुख्यमंत्री असतील किंवा जे काही प्रशासन असेल तर त्या प्रशासनाकडून अजूनपर्यंत अशा प्रकारचं अद्याप उत्तर आलेलं नाही. त्यावेळेस सुद्धा आपण सविस्तर व्हिडिओ तयार करूया. त्यासाठी पतीचा वडिलाचा आधार नंबर टाकायचा, त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आणि सेंड OTP या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेंड OTP या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, पतीचं किंवा वडिलाचं जे आधार कार्ड असेल, आधार कार्ड ज्या नंबरला लिंक आहे तर त्या नंबरला एक काय जाईल, OTP जाईल आणि तो OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर करण्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तर तुमचा जात प्रवर्ग निवडा अशा प्रकारचा एक ऑप्शन येईल. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे. जसं तुम्ही ऑफलाईन पद्धतीने किंवा त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असताना हँड रायटिंगचं डिक्लेरेशन दिलं होतं, तशा प्रकारे आता EKYCमध्ये रिटर्नमध्ये तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे. यामध्ये पहा, तुमच्या घरामध्ये कर्मचारी, सरकारी कर्मचारी, उपक्रम, महामंडळ, भारत सरकारचे कर्मचारी, राज्य सरकारचे कर्मचारी नाहीत अशा प्रकारची या ठिकाणी माहिती तुम्हाला द्यायची आहे आणि या ठिकाणी नाही करायचं आहे. या ठिकाणी नाही केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पात्र होऊ शकता. त्यानंतर दुसरा पॉईंट या ठिकाणी पहा, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे अशा प्रकारे जे काही तुमचं सिच्युएशन असेल तर त्या ठिकाणी येस किंवा नो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर चेक बॉक्सवर क्लिक करून सबमिट या ऑप्शन तुम्ही क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, तुमची यशस्वी KYC पडताळणी पूर्णपणे झालेली आहे अशा प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला मेसेज येईल. अशा प्रकारची ही छोटीशी प्रोसेस आहे. कोणालाही पैसे देण्याची गरज नाही, घर बसल्या तुम्ही ही प्रोसेस करू शकता. ज्यावेळेस सविस्तरपणे या ठिकाणी लिंक चालू होईल म्हणजे OTP आपल्याला येतील आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची इन्फॉर्मेशन येईल, त्यावेळेस आपण KYCचा डेमो व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहे. त्यामुळे आपल्यासोबत जोडून राहा. सर्वात महत्त्वाचं 2 दिवस वेट करा, अजून भरपूर दिवस आहेत. घाई गडबडीमध्ये तुम्ही आता KYC करायला जाल आणि त्या ठिकाणी तुमची KYC पेंडिंग राहील आणि तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येणार नाही. त्यामुळे ही काळजीपूर्वक प्रोसेस आहे, लक्षात घ्या. धन्यवाद, थँक्यू.